कधीतरी मुलांचं पण ऐकावं लागतं. आज मुलांना खायचा होता पास्ता, तर मी त्यासाठी गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे. मीठ घातल्यानंतर आता हा पास्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि आता याला चांगलं बॉईल करून घ्यायचं. जोपर्यंत हे बॉईल होतं आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये 1 चमचा बटर घातलेलं आहे. बटर चांगलं मेल्ट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. तर भाज्यांमध्ये मी इथे तिन्ही कलरच्या शिमला मिरची घेतल्या आहेत, सोबतच कॉर्नचे दाणे घेतले आहेत आणि गाजर घेतलेलं आहे. ज्याही भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असेल ना, तुम्ही ते ॲड करू शकता. म्हणजे ब्रोकोली वगैरे पण याच्यामध्ये छान लागतं. तर आता बघा हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बटरवर हे परतल्यानंतर याची चव खूप छान लागते. तर खूप जास्त सॉफ्ट करायचं नाही आहे. थोड्या या भाज्या आहेत ना, थोड्या अशा क्रंचीज चांगल्या वाटतात. तर बघा असं थोडंसं हलकं सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या पॅनमध्ये परत 1 चमचा बटर घालून घ्यायचं. बटर चांगलं मेल्ट झालं की याच्यामध्ये 2 चमचे मी इथे मैदा घेतलेला आहे. आता मैदा आपल्याला बटरमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. तर चांगला असा खरपूस रंगावर भाजून घेऊ. याच्यातून ना मस्त हलकी हलकी सुगंध यायला लागते ना, तोपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आला आहे. या पद्धतीने भाजून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. दूध थंडच घालायचं आहे, गरम घालायची गरज नाही आहे. आता थोडं थोडं घालून याला आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे याच्या जास्त अशा गुठळ्या होणार नाही. आणि जसा जसा मैदा शिजायला लागेल ना, तशा तशा या गुठळ्या पण विळून जातात. तर बघा या पद्धतीने चांगलं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि काही गुठळ्या असतील ना, तर त्या अशा चमच्याने फोडून घ्यायच्या. तर परत याच्यामध्ये थोडंसं मी ते दूध घालून घेते आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये चीज घालणार आहे. तर मी एक चीज स्लाईस घातलेला आहे आणि 2 क्यूब घालायचे आहेत. तर क्यूब असे किसून घालू शकता, नाहीतर असेच फोडून घालू शकता. तर मी ते दोन्ही चीज क्यूब असे फोडून घातले. आता परत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे. तर खूप जास्त मसाल्यांची गरज नाही आहे. तर 1 चमचा मी इथे ऑरिगॅनो घालते. सोबतच अर्धा चमचा पिझ्झा सीझनिंग घालायचे आणि चवीपुरतं आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे. म्हणजे जशी मुलं तिखट खातात ना, त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मी आता याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, पण थोडं मीठ आपण घालूया नंतर. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या करून घेतल्या होत्या ना फ्राय, त्या घालून घ्यायच्या. नंतर याच्यामध्ये हा पास्ता बॉईल करून मी चाळणीवर काढून घेतला होता, ते मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, कारण चीजमध्ये पण मीठ असतं आणि बॉईल करताना आपण पास्तामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं. तर अगदी थोडंसंच मी इथे मीठ घालून घेतलं आहे. आता मस्त हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असा क्रीमी आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. मुलांना तर खूप आवडतो. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे बनवायची पद्धत आणि खायला देखील अप्रतिम लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये.